भाजपनं केलेल्या फोडाफोडीमुळे पेटून उठलेल्या एकनाथ शिंदेंची दिल्लीवरील ताजी असतानाच रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेला भगदाड पाडले। श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेचे 2 बडे नेते गळ्याला लावलेत। कल्याण ग्रामीणच्या सदानंद धरवळे यांचा मुलगा अभिजित धरवळे आणि उपतालुका प्रमुख विकास देसलेंनी भाजपचा हात धरलाय। यानंतर चवताळलेल्या शिवसेनेनं चव्हाणांवर जोरदार आगपाखड केली आहे। रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत, त्यांना विविध प्रलोभनं दाखवत आहेत। ती प्रलोभनं पदांची आहेत, तुम्हाला MNC देऊ, तुम्हाला महापौर करू, तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ, तुम्हाला पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांचं। आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही, हा मालवणमध्ये सुद्धा होतोय त्यांच्यावर। भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधल्या नाराजी नाट्याचं मूळ स्थान असलेल्या कल्याण डोंबिवलीमधला वाद अजूनही शमलेला नाहीये। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये स्वबळावर आमचाच महापौर बसणार असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपमध्ये आलेले दीपेश म्हात्रे यांनी तर कल्याण डोंबिवलीमध्ये अबकी बार 72 पारचा नारा दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये स्वबळावर लढायचं असल्याचं आपण वरिष्ठांना कळवल्याचे त्यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलंय। पाहुयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरशी त्यांनी केलेली खास बातचीत। पुन्हा एकदा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या लोकांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केले आहेत। आता या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे दीपेश म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल? तुमच्या प्रवेशाच्या नंतर जी मालिका सुरू झालेली आहे ती थांबत नाहीये। 24 किंवा 25 तारखेला अंबरनाथमध्ये आमची एक रोजली फर्नांडिस म्हणून एक पदाधिकारी आहे, तिचा प्रवेश शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने करून घेतला। त्याच पार्श्वभूमीवर कालचे प्रवेश झालेले आहेत। जिकडे संधी जर झाली होती की कोणी एकामेकाचे प्रवेश घ्यायचे नाही तर त्याचं पालन दोन्हीकडनं व्हायला पाहिजे, परंतु शिंदे गटाच्या काही लोकांनी त्याचं पालन केलं नाही आणि मग त्याचे पडसाद काल उमटले आणि काल आमच्याकडे 3-4 लोकांनी नगरसेवकांनी प्रवेश केलेला। तर मग आत्ताच जर एवढं टोकाला गेलेलं आहे सगळं, मग महानगरपालिकांचं काय? आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची की या निवडणुका स्वबळावरच लढल्या गेल्या पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील स्वबळावरच निवडणुका लढल्या पाहिजेत, तर कार्यकर्त्याला प्रत्येकाला संधी मिळेल। मी तुम्हाला 100% सांगतो की 72च्या वरती नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या कल्याण डोंबिवलीच्या खुर्चीवर बसेल असं मला वाटतं। कॅमेरामन हेमंतसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। वारंवार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यावरून शिवसेनेचे नेते चांगलेच संतापलेत। संजय शिरसाटांनी तर भाजपवर जोरदार टीका केली आहे आणि त्यासोबतच थेट इशारा दिलाय। तर प्रताप सरनाईकांनी कुणाच्या जाण्यानं शिवसेनेला फरक पडत नसल्याचं म्हटलंय। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चालली त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि आम्ही शिवसेनेला काही फरक पडणार नाही। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात काल निवडणूक आयोगाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राज्यामधल्या सगळ्या महानगरपालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात चर्चा झाली आहे। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे 15 डिसेंबरच्या आसपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे।
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीमधले दुबार मतदार शोधून काढण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास 11 लाख संभाव्य दुबार मतदारांची नावं आहेत आणि या 11 लाख दुबार मतदारांमध्ये अनेकांचं नाव आणि आडनावामध्ये साम्य असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य निवडणूक आयोग दुबार मतदारांसंदर्भात कशा प्रकारे काम करणार हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. पाहूयात त्या प्रश्नाचं उत्तर या ग्राफिक्समधून. तर हे दुबार मतदार शोधणार तरी कसे आपण पाहतोय. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेला खास टॅब्सची भेट देण्यात आली आहे. दुबार मतदारांच्या नावांची छाननी करण्यासाठी हे खास टॅब्स वाटप करण्यात आलेत. दुबार मतदारांची नावं वगळण्याचा अधिकार फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे बीएमसी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त नावांची छाननी करण्याचा पर्याय आहे. मतदारांच्या नाव आणि आडनावांमध्ये साम्य आढळल्यास टॅबकडून या संदर्भात सखोल छाननी केली जाईल. मतदारांचं मधलं नाव, लिंग, वय आणि त्यांचा फोटो टॅबद्वारे तपासला जाईल. डीएलओ कडून 10 डिसेंबर नंतर दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल. ही प्रक्रिया मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कळते. दुबार मतदार नेमकं कोणत्या केंद्रावर मतदान करणार याची माहिती त्याआधी घेतली जाईल. मुंबईमधल्या गौरी पालवे गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रामसुधा आर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये गौरी पालवे यांचा पती अनंत गरजेला अटक झाली आहे. तो पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि गौरी पालवे यांचे पालक उपस्थित होते. गौरी पालवे यांनी 22 नोव्हेंबरला वरळीमधल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही. ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्या त्या येतात, ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्या त्या येतात. अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात गुडघ्यावर त्या दिवशी घेऊन गेले असते. घरच्यांनी सुद्धा माहीत नसतं की काय झालं म्हणून त्याला. पण अशा लोकांची खूप गरज आहे. त्याच्यामुळं मी यांना कधीच विसरू शकत नाही. यांच्यामुळे माझ्या लेकराला न्याय भेटेल याचा मला विश्वास आहे. जे इथपर्यंत आले ते मी फक्त यांच्या दोघीमुळे आले. मी यांना कधीच विसरणार नाहीये. आमची जी शंका होती सगळे, कारण एवढे दिवस 12-13 दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत या काही आमच्या शंका होत्या. आता काही तपास शांती आहेत आम्हाला सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी. ते साहेबांना आम्ही सगळं शेअर केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची मुलगी काय, माझी मुलगी काय. आणि आताच आमच्या विशेषने सांगितल्याप्रमाणे अंजलीताई आणि नीलमताईने आम्हाला राहण्याची असो कोणची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही आम्हाला इथपर्यंत आणून. वसई विरार शहरामध्ये श्वान निर्मितीकरण आणि रेबीज लसीकरणासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र प्रत्यक्षात निर्मितीकरण प्रभावीपणे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. याचा प्रत्यय पालिकेच्या विरारमधल्या मुख्यालयातच आलाय. इमारतीच्या तळमजल्याखाली एका श्वानानं 4 पिल्लांना जन्म दिलाय. मुख्यालयाजवळ श्वान वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. परिसरात घाणीचं प्रमाणही वाढत असून पालिका स्वतःच्याच मुख्यालयामध्ये श्वानावर नियंत्रण ठेवत नसेल तर शहरात काय नियंत्रण ठेवणार असा सवाल नागरिक विचारतायत. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. वसई विरार शहरामध्ये श्वान निर्विजनीकरणासाठी जवळपास पालिका करोडो रुपये दरवर्षी खर्च करते. आणि असं असलं तरी यावर श्वानांच्या पिल्लांवर नियंत्रण ठेवण्यास पालिका अपयशी असल्याचं जे चित्र आहे हे समोर येत आहे. पालिकेच्या मुख्यालयाच्या जर आपण खालीच बघितलं तर येथे एका श्वानाने 4 पिल्लांना जन्म दिले. जवळपास कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. शहरातील जे श्वानं आहेत ती कुठेतरी नियंत्रणात राहावी यासाठी निर्विजीकरण केलं जातं. आणि असं असलं तरीही पालिका प्रशासन हे उदासीन असल्याच्या अनेक तक्रारी सामान्य नागरिकांकडून येत होत्या. कारण शहरात मोठ्या प्रमाणात पिल्लं जी आहेत ही श्वानांची होत होती. त्यामुळे नियंत्रणासाठी पालिका करोडो रुपये खर्च करत होती. 2
ठेकेदारही यासाठी नेमलेले होते. मात्र आपण जर बघितलं ते कुठेतरी पालिका ही कुचकामी ठरत असल्याचंच यावरून दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर हे पालिकेच्या मुख्यालयाच्या खालीच हे असं हा चित्र आहे. श्वान निर्मितीकरणासाठी मोठा निधी खर्च होऊनही पालिका मुख्यालयातच किल्ले जन्माला येत असल्याने संपूर्ण जी पालिका यंत्रणा आहे त्याच्यावर आता मोठा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वीर. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल झालेत. पंतप्रधान मोदी यांनी पालम विमानतळावर पुतीन यांचं स्वागत केलंय. रशियन भाषेमधल्या भगवद्गीतेची प्रत त्यांना भेट देण्यात आली आहे. भगवद्गीता प्रेरणा देते असं ट्विटही नरेंद्र मोदींनी केलंय. युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारताचा दौरा आहे. 23व्या भारत रशिया शिखर परिषदेला पुतीन उपस्थिती लावतील. त्याआधी सकाळी राजघाटावर जाऊन ते महात्मा गांधींना अभिवादन करतील. आज रशियासोबत व्यापार, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि धोरणात्मक सहकार्यासह 25 करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या भेटीअंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा, संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाणीवर चर्चा करतील. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडून व्यापार न करण्यासाठी दबाव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुतीन यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.